मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत, अशा महिलांचे अर्ज आजपासून मंजूर होण्यास सुरू झालेले आहेत. भरपूर अशा महिलांचे अर्ज अप्रूव्हल झालेले आहेत. काही महिलांचे अर्ज रिजेक्टमध्ये गेलेले आहेत. काही महिलांचे अर्ज पेंडिंग आहेत. काही महिलांचे अर्ज रिव्ह्यूमध्ये आहेत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा. सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये नारी शक्ती दूत ॲप ओपन करायचं आहे. जर अपडेटला आला असेल तर अपडेट करून घ्या. अपडेटवरती क्लिक करा. अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हा नारी शक्ती दूत ॲप फ्रेशमध्ये इन्स्टॉल होईल आणि त्या ठिकाणी ओपन ऑप्शन येईल. आता ओपन ऑप्शन आल्यानंतर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला लगेच क्लिक करून घ्या. व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओपन आलेला आहे. ओपनवरती क्लिक करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकृत पोर्टल ओपन झालेला आहे. आता या पोर्टलच्या माध्यमातून ज्या महिलांनी अर्ज केलेले नाही आहेत त्यांना अर्ज करता येणार आहे. महिलांबद्दलचे सर्व योजना सुद्धा पाहता येणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे अर्ज केलेले आहेत एका प्रोफाईलवरून त्या ठिकाणी जेवढे अर्ज आहेत तेवढे अर्ज दाखवले जाईल आणि त्या अर्जाच्या ठिकाणी तुम्हाला पेंडिंग जो ऑप्शन होता त्या ठिकाणी अप्रूव्हल म्हणून दाखवेल. भरपूर अशा महिलांचे रिव्ह्यूमध्ये आहेत, पेंडिंगमध्ये आहेत. अशा सर्व महिलांचे अर्ज तुम्हाला स्पष्टपणे दिसणार आहेत. तुमचा अर्ज या ठिकाणी अप्रूव्हल झाला आहे, पेंडिंगमध्ये आहे की रिजेक्टमध्ये आहे हे सर्व समजणार आहे. सध्या हा ॲप आता बंद आहे. लवकरच या ॲपमध्ये पूर्ण तुम्हाला माहिती दर्शवली जाईल. 1 ते 2 तासाच्या नंतर सर्व सुरळीत पद्धतीने चालू होईल. जेव्हा ॲप सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की सविस्तर माहितीचा व्हिडिओ येईल. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.